माझ्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेशदादा शेवाळे आपल्या सोबत आहेत. गणेशदादा, आपण बघताय ईश्वरपूरमध्ये सगळ्या तरुणांना एकवटलेला आहे. वातावरणाचा पाऊसमय असताना सुद्धा तरुण एकजुटीनं आपल्या व्यथा मांडत आहे. काय भावना आहेत? आपण एक संघटनेमध्ये पदाधिकारी आहात. मी संघटनेत यायच्या अगोदर एक विद्यार्थी होतो. मी ITI केलेला होता, डिप्लोमा केला होता, दिल्लीला परीक्षेला गेलो होतो. पण त्यावेळेस इंग्लिशमध्ये पेपर असल्यामुळे आम्हाला त्यातलं काही कळालं नाही. म्हणून मला किर्लोस्करला, टाटा बिर्लाला चांगली नोकरी लागली नाही. म्हणून मी 9वीमधनं संघटनेत असताना ती कंटिन्यू केलं. सदाभाऊ आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होते. नाना पाटलांचं नाव घेऊन त्यांनी मताचा जोगवा मागितला, आमदार झाले. पण भाजपच्या पेन्शिल आणि भाजपच्या आमदारकी मिळाल्यामुळे सदाभाऊंना कळणं झालंय आपला हात ही शेणा मतात होतं. आता सदाभाऊचा हात तुपात आहे ती, पण ही तुपातला हात सदाभाऊचा लय दिवस राहणार नाही. ती सदाभाऊंना कळायला पाहिजे. त्या पोरांनी तुम्ही अतिरेकी म्हणताय, पण तुमचाच पोरग MPSCचा मोर्चा काढाय पुण्यात होतं. मी गणेश शेवाळे स्वतः त्याच्यावर 8 दिवस पुण्यात होतो. तर सदाभाऊचं कोणतं पोरग MPSCच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात मोर्चा काढत होतं, सरकारच्या विरोधात मोर्चा काढत होतं. मग सदाभाऊचं पोरग अतिरेकी आहे का? मग सदाभाऊ काय अतिरेकी गाडीत घेऊन घरात घेऊन तुम्ही फिरताय का? असा माझा तुम्हाला सवाल आहे. सदाभाऊंचं मत असं आहे की ते डायरेक्ट विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हटले नाहीत. त्या आंदोलनामध्ये काही विचित्र प्रकारचे लोक होते, म्हणजे जे काही पक्षाची होती, काही परीक्षेचा संबंध नसणारी लोक होती, त्यांना त्यांनी अतिरेकी म्हटलं. आता सदाभाऊनं एवढं जर दिल्लीचं कळत असतं तर सदाभाऊ गल्लीत राहिलं असतं का? सदाभाऊनं गल्लीतलं सवयनं कळना, गावात त्यांना 4 मतं पडणं झाली. ती माझ्यासारख्या संघटनेच्या पोराला वाऱ्यावर सोडलाय त्यांनी. गडकनाथच्या घोटाळ्यात मी 2 वर्ष छड्डेवाद बसून आलोया. सदाभाऊला कार्यकर्ता सांभाळायचं जमत नाहीत. सदाभाऊनी कशाला त्या विद्यार्थ्यांशी बोलायचं? तेच विद्यार्थी डॉक्टर होणार आहे, तेच विद्यार्थी वकील होणार आहे. मग सदाभाऊला म्हणावं, जर वेगळा डॉक्टर झाला तर सदाभाऊचं कुठे इंजेक्शन पोरं वेगळ्या ठिकाणी करतील. म्हणून सदाभाऊने विचार करावा आणि त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी की सदाभाऊ, मी शेतकऱ्याची अवलाद आहे, मी चुकून विद्यार्थ्यांना बोललो. या विद्यार्थी हे अतिरेकी नाहीत, तर हे विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. की सदाभाऊने विद्यार्थ्यांची माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्षीय लोक घेऊन सदाभाऊंना महाराष्ट्रात फिरून देणार. त्यांना काल विचारलेला प्रश्न होता आमच्या माध्यमातून की काही संघटना तुम्ही या अशा वक्तव्यामुळे तुमचं आंदोलन करणार आहेत, तर त्यामध्ये मला काय आंदोलन नवीन नाही. सदाभाऊंचा जन्म झाला या दुधातनं ऊसातनं. आमचा बी जन्म आंदोलनातनं झालाय. ज्या गावच्या बाबळी त्या गावच्याच बोरी. सदाभाऊंनी किती लाचारी पत्करायची त्या भाजप सरकारची. सदाभाऊ बरोबर अजून एक बुकणारा माणूस आहे तिकडे आटपाडीकडलं, ती बी येत आणि इस्लामपूर ईश्वरपूर मध्ये बुकून जाते. ही इस्लामपूर वाळवा तालुका नाना पाटलांची भूमी आहे, शिवाजी महाराजांची भूमी आहे. पायात तुमचं पैताण काढून पत्र ठोकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अजून बी तुम्हाला सांगतो, त्या आमदारकीच्या भाजपच्या पेन्सिलीवर तुम्ही राहू नका. तुम्ही जनतेचा विश्वास गमवू नका. तुम्ही विद्यार्थ्यांची जाहीर टीव्हीला येऊन माफी मागा, नाहीतर हीच विद्यार्थी तुमच्या गाडीवर दगड हल्ल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. ओके.